वारकरी परंपरा इथे जपली जाते याचं समाधान वाटतं। अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहे। कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। मला या ठिकाणी येऊन आनंद वाटला। अरबी समुद्रापेक्षा अधिक मोठा महासागर मला इथे पाहायला मिळतोय। वारकरी परंपरा ते जपताना पाहून समाधान वाटलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैजापूर येथे आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताह समारंभातून केलंय। यावेळी त्यांनी माधुरी हत्ती, कबूतरखाना आणि अन्य विषयांवरती देखील माहिती दिली आहे। भाविकता आणि इथे येणारा महासागर, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे अरबी महासागरापेक्षा मोठा जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो। आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी परंपरा ही या ठिकाणी जपतात, ते पाहून खूप मनाला समाधान वाटतं। आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलं आहे। मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतं आहे, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। कबूतरखान्यावरून बरंच आज मुंबईमध्ये गोंधळ। मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। ठाकरे असं म्हणाले की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे, काही आलबेल दिसत नाहीये तिथे, म्हणजे सातत्याने तुम्ही म्हणताय मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज्ड आहे, कोण काय करावं कोणाला समजत नाही, कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात, जनता यांच्यावर विश्वास ठेवायलाही तयार नाही। दिल्लीमध्ये दोन्ही सेनाप्रमुख दिल्लीत आहे, काय चाललंय नेमकं? दोघे जणी ॲट अ टाइम दिल्लीमध्ये आहेत। दोघेही आपल्या सहकाऱ्यांना भेटतात, आमचे शिंदे साहेब PM साहेबांना भेटतात आणि उद्धवजी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटतात। सर, बेस्ट वरून तुम्ही एक निर्णय काढला आहे आणि एकनाथ शिंदे असं कळतंय, म्हणजे बोललं जातं बेस्ट वरून जे दोन निर्णय काढले तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले दोन निर्णय झाले? बेस्ट बद्दलचे दोन वेगळे। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही, बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही। मुख्यमंत्रीजी, अध्यात्माची शक्ती पुन्हा पुन्हा घेऊन येते का तुम्हाला? मुख्यमंत्रीजी, अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहेच। भारतीय परंपरेमध्ये कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं। मुख्यमंत्री जी, आपने कहा कि महाराष्ट्र के चुनाव में वोट जिहाद की कोशिश की गई, सभी लोग इकट्ठा हो गए, वैसे ही एक जमावड़ा आप दिल्ली में देखने को मिल रहा है। बिहार इलेक्शन की अब की तैयारी है। देखिए, मैं आपको एक बात कहना चाहता हूँ, महाराष्ट्र में एक प्रयोग किया था, उसमें आंशिक सफलता उनको लोकसभा में मिली थी, लेकिन बाद में लोगों के भी ध्यान में आया और लोगों ने इसको नकार दिया है और प्रधानमंत्री जी ने जो एक है तो सेफ है की घोषणा दी थी, उस पर पूरा समाज साथ में। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका।
अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.